अभिनेता सैफ अली खानवर चाकून हल्ला झालाय। मुंबईतल्या घरी सैफवर चाकून हल्ला झाल्याची माहिती कळतेय। घरात शिरलेल्या चोरानं चाकून सैफवर हल्ला केल्याचं कळतंय आणि सैफ अली खानवर आता लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। धक्कादायक बातमी आहे। अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झालाय। वांद्रेमधल्या त्याच्या राहत्या घरात हा चाकू हल्ला झाल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय आणि मध्यरात्रीच्या सुमारास हा चाकू हल्ला झालेला आहे। चोरीच्या उद्देशानं घरात शिरलेल्या अज्ञातानं हा चाकू हल्ला केल्याची माहिती कळतेय। सध्या सैफ अली खान त्याच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि दुसरीकडे वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि पुढचा तपास या संदर्भातला सुरू आहे। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवले। थेट जाऊया आपण मनोजकडे। मनोज, अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्याची ही घटना घडली आहे। काय काय नेमके पुढे आता तपशील मिळतात? अगदी बरोबर आहे। अभिनेता सैफ अली खान हा काल रात्री त्याच्या घरी असताना अचानक घरामध्ये चोर शिरला आणि त्याने चाकू हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे। घरामध्ये जे नोकर चाकर आहेत ते असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो चोर आहे तो कशा प्रकारे शिरला याचा तपास आता पोलीस करत आहेत। या संदर्भात जे त्याच्या सैफ अली खानच्या घरातले जे सगळे नोकर आहे, कर्मचारी आहेत, त्यांची सुद्धा तपासणी करत आहेत, चौकशी करत आहेत। त्याचबरोबर याला अनुसरून हा जो हल्ला झालेला आहे, हा चाकू हल्ला चोरीच्या उद्देशाने झालेला आहे की आणखी कुठल्या उद्देशाने झालेला आहे याचा सुद्धा तपास पोलीस करत असल्याचं समोर पाहायला मिळते। हल्ला झाल्यानंतर सैफ अली खानला म्हणजे वांद्र्याचं लीलावती हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी उपचारासाठी भरती करण्यात आलेला आहे। त्याची तब्येत आता प्रकृती जी आहे ती चांगली असल्याची हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीनं जे हॉस्पिटल प्रशासन जे आहे त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे, परंतु अधिकृतरित्या ही याची माहिती समोर आलेली नाही। सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलिसांच्या वतीनं हा जो उपचार सुरू आहे त्याच्या घराच्या बाहेर जे सीसीटीव्ही आहेत म्हणजे वांद्रे परिसरातले त्या सीसीटीव्ही सुद्धा तपासत असल्याचं पाहायला येते आहे। त्याचबरोबर नेमका कशासाठी हा हल्ला झालेला आहे, कारण गेल्या 3-4 महिन्यापूर्वी जेव्हा जी लॉरेन्स बिश्नोई गँग होती त्या गँगनी जेव्हा जे हल्ले केले होते मुंबईत त्या अनुषंगाने हल्ले झालेले आहे का सलमान खानला ज्या धमक्या येत होत्या त्या अनुषंगाने सुद्धा पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती मिळत आहे। एकंदरीतच पुढच्या काही तासामध्ये जो आरोपी आहे त्याला पकडू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। अगदी खरं तर मनोज, ही आश्चर्यकारक बाब वाटते की अभिनेत्यांच्या किंवा अभिनेत्रींच्या घरामध्ये मोठी सिक्युरिटी असते, त्यांच्या बिल्डिंग खाली सिक्युरिटी असते आणि अशा प्रकारे या चोरानं त्याच्या घरात शिरावं, हल्ला करावा, त्यामुळे निश्चितच यामागे आणखी काही वेगळा तर कट नसेल ना, अशा प्रकारच्या खरं तर शंका येतात। अर्थातच पोलीस या संदर्भात काही वेळामध्ये स्पष्टीकरण देतील। मात्र सैफ अली खानच्या प्रकृतीविषयी आणखी थोडीशी माहिती हवी होती। काय ही जखम कितपत खोलवर आहे किंवा काय या संदर्भात काही हॉस्पिटल प्रशासनाकडून कळलंय का आणि काय या संदर्भातले आणखी पुढे तपशील येतात? जेव्हा चाकू हल्ला झाला तेव्हा त्याच्या जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबियांनी सैफ अली खानला ताबडतोब लीलावती रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलेलं होतं। त्याच्यावर जे डॉक्टर आहेत ते कंटिन्यू लक्ष ठेवून आहेत। 2 ते 3 ठिकाणी ही जी चाकू हल्ला झालेला आहे जखम झालेली आहे, परंतु फार खोलवर नसल्याचं समजतं आहे। पोलिसांनी या संदर्भात रुग्णालय प्रशासनाने या संदर्भात पुरेपूर काळजी घेतलेली आहे। प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगितलेलं आहे, त्यामुळे कुठेही त्याच्या जीवाला धोका अद्याप तरी नाहीये असं रुग्णालय प्रशासनाच्या सूत्रांकडून समजते आहे। अगदी मनोज, या दरम्यान आणखी एक महत्त्वाची माहिती हवी आहे। काय ऑफिशियल स्टेटमेंट त्याच्या घरातल्यांकडून किंवा त्याची पत्नी करीना कपूर यांच्याकडून कोणाकडून आलेलं आहे का? कारण या संदर्भात मध्यरात्री हल्ला झाल्यानंतर त्याच्या घरातल्यांनी कुठे काही प्रतिक्रिया दिली आहे का? सोशल मीडिया थ्रू ते व्यक्त झालेत का? या संदर्भात काही माहिती? अगदी बरोबर आहे। सर्वांचीच लक्ष लागलेलं आहे नेमका हा हल्ला केव्हा झाला होता, कसा झाला होता यावर कुठेतरी अधिकृत माहिती समोर आली पाहिजे। मग ती पोलिसांकडनं असो किंवा सैफ अली खानच्या कुटुंबियांकडनं किंवा त्याच्या मित्रपरिवाराकडनं यायला पाहिजे होती, परंतु अद्याप त्या संदर्भात कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये। परंतु थोड्या वेळापूर्वीच ज्या सुप्रिया सुळे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या त्यांच्या वतीनं मात्र सांगण्यात आलेलं आहे की सैफ अली खान यांचं
कुटुंबीय सुरक्षित आहेत आणि सैफ अली खानवर उपचार सुरू असल्याचं त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे। त्यामुळे आता हळूहळू कदाचित जे कुटुंबियाचे मित्र परिवार आहेत किंवा कुटुंबीय आहेत त्यांच्याकडनं किंवा त्यांची जी PR एजन्सी असते त्यांच्याकडनंच यावर अधिकृतरित्या माहिती मिळू शकणार आहे। ठीक, मनोज, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि जरूर आपल्याकडून या संदर्भातले डिटेल्स वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तेव्हा सैफ अली खानवर चाकू हल्ला झालेला आहे। लीलावती हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत आणि पोलीस अजून पुढची माहिती देतात। मात्र या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, मध्यरात्रीच्या दरम्यान त्याच्यावर चोरीच्या उद्देशाने त्याच्या घरात शिरलेल्या चोरट्यानं अशा प्रकारे चाकू हल्ला केला आहे।